नमस्कार मंडळी, आपण या रीलमध्ये होळी का साजरी करतो ते बघणार आहोत. ही कथा सुरू होते दैत्यराज हिरण्यकश्यपूला तपस्येमुळे ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे. त्यामुळे तो तिन्ही लोकी त्याचा उन्मत्तपणा व अहंकारामुळे भयंकर त्रास देऊ लागला. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपू प्रल्हादावर भयंकर चिडला. पण तरीही प्रल्हादाने विष्णुभक्ती चालू ठेवली. त्यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादावर भयंकर अत्याचार केले, जसे की दरीत फेकणे व विषारा सापांमध्ये सोडणे. प्रल्हादाच्या भक्तीमुळे स्वतः नारायणाने त्याची मदत केली. त्यामुळे हिरण्यकश्यपू होलिकेला प्रल्हादाला जाळून मारण्याची योजना सांगतो व ती तयार होते. फाल्गुन पौर्णिमेला एक चिता रचली जाते व त्यावर होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते व चिता पेटवली जाते. पण होलिकेला अग्नीतून न जळण्याचे वरदान मिळाले होते. पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे तिचा अहंकार जळला व तिचा जळून अंत झाला. पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. सर्वजण तिथे उपस्थित असणारे हे बघून आश्चर्यचकित झाले. त्यामुळे अहंकारावर भक्तीच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी पेटवली जाते व आपण आपले दुर्गुण होळीला अर्पण करून ते कमी होतील असा प्रण घेतला जातो व पुरणपोळी व नारळाचा नैवेद्य चढवला जातो. आपल्या भागात होळी कशी साजरी करतात ते कमेंट करायला विसरू नका व अशा दर्जेदार कंटेंटसाठी ओमकार भोसले 912 हे यूट्यूब चॅनल जॉईन व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.